हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला समजेल काय झालंय ते. एफडीएने उल्हासनगरमध्ये छापा टाकला आणि छाप्यामध्ये काय सापडलं माहितीये तुम्हाला? म्हशीचा गोठा. तर तिथे म्हशीच्या गोठ्यामध्ये म्हैस लवकर दूध द्यावी म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन वापरलं जात होतं. आणि या इंजेक्शनचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जर तुम्हाला समजलं ना, तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. सगळ्यात मोठा परिणाम महिलांच्या आरोग्यावर झाला असता. काय झालं असतं? मासिक पाळीमध्ये समस्या आल्या असत्या, भविष्यात प्रेग्नन्सीमध्ये अडचणी आल्या असत्या. आणि अशा म्हशीचं दूध जर एखादी गरोदर महिला प्यायल्यास तर त्या दुधापासून त्या बाळाला सुद्धा धोकादायक ठरू शकलं असतं. मानवी शरीरामध्ये जे नॅचरल हार्मोन्स असतात, ते हार्मोनचं संतुलन बिघडण्यासाठी हे बाहेरचे केमिकल कारणीभूत ठरलेले असले असते. तसंच अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा सुद्धा गोष्टी या मानवी शरीरावर झाल्या असत्या. मग विचार करा, तुकाराम मुंडे यांनी ही जी धाड टाकली आहे ती बरोबर केलंय का चुकीचं केलंय? कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा. आणि तुकाराम मुंडे साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा कडक सलाम.